गावाच्या त्या लहानशा घरात रोज सकाळ उगवायची ती आईच्या पावलांच्या आवाजाने. पहाटे 4 वाजता उठून ती चूल पेटवायची, पाणी भरायची आणि घरातल्या सगळ्यांसाठी दिवसाची सुरुवात करायची. तिच्या डोळ्यात झोप असायची, पण चेहऱ्यावर तक्रार कधीच नसायची. रामू तिचा मुलगा, अभ्यासात खूप हुशार, खूप मोठी स्वप्न पाहिलेली. आई, मी मोठा होणार, तुला कष्ट करायला लावणार नाही, हे वाक्य ऐकून आई फक्त हसायची. कारण तिला माहीत होतं, मुलाचं स्वप्न तिच्यापेक्षा मोठं आहे. रामू शहरात शिकायला गेला. आई रोज देवापुढे दिवा लावून म्हणायची, देवा, माझ्या पोराला त्रास होऊ देऊ नकोस, माझ्या वाट्याचं दुःख त्याला देऊ नकोस. आणि शहरामध्ये हळूहळू रामू बदलत गेला. आईला फोन करायचा कमी झाला, वेळ कमी आणि आठवणही कमी. बिचारी आई मात्र रोज फोन हातात घेऊन बसायची. आज फोन येईल कदाचित. आणि एक दिवस शेजारच्या काकूंनी विचारलं, तुझा मुलगा फोन करत नाही का? आणि आई हसून म्हणाली, अगं कामात असेल. माझा रामू खूप जबाबदार आहे आणि खूप प्रामाणिक काम करतो. खरं तर त्या हसण्यामागे डोळ्यात साचलेलं पाणी कुणालाच दिसत नव्हतं. काही वर्षांनी रामू मोठ्या नोकरीला लागला. शहरात घर, गाडी, प्रतिष्ठा सगळं काही मिळालं. पण आई मात्र त्याच जुन्या घरातच होती. जुनी साडी, जुनी चप्पल आणि त्या जुन्याच आठवणी. एक दिवस आई आजारी पडली आणि गावातून फोन आला. रामू आला, पण खूप उशिरा. आई खाटेवर होती. डोळे उघडले, मुलाला पाहिलं आणि हळूच म्हणाली, आलास? बरं झालं. मला वाटलं देव मला तुला न पाहताच घेऊन जाईल. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने आईचा हात धरला. तो हात ज्याने त्याला चालायला शिकवलं, तो हात ज्याने स्वतः उपाशी राहून त्याला भरवलं. आई शेवटचं म्हणाली, बाळा, मी काहीच मागत नाही, फक्त इतकंच, कधी आईची आठवण आली तर 2 मिनिटं डोळे मिटून माझ्यासाठी हस. आणि आई शांत झाली. आज रामूकडे सगळं आहे, पण जेव्हा तो रात्री एकटा बसतो तेव्हा त्याला जाणवतं, आई असणं म्हणजे काय हे आई गेल्यावरच कळतं. आई जिवंत असताना तिची किंमत कळत नाही आणि आई गेल्यावर तिची जागा या पृथ्वी तलावर कुणीच घेऊ शकत नाही.